पाचवी बातमी आहे मुंबईतील पेंग्विनची। राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत फेटाळण्यात आलाय। यावर्षी मार्च नंतर विचार करण्यात येणार आहे। शिवाय पेंग्विन बघण्यासाठी कुठलंही वेगळं शुल्क लादणार नसल्याचं गटनेत्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झालंय। फक्त लहान मुलांना पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना आता जाता येईल, पण इतर वेळी मोठ्या माणसांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता आहे। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीतच्या शिव आरोग्य योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज खारपूर्व इथं झालं। त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं। आम्हाला खात्री आहे की कमीत कमी शुल्कामध्ये हे पेंग्विन दर्शन घडेल, परंतु मी महापालिकेला खास विनंती करेन की शालेय विद्यार्थ्यांना हे पेंग्विन दर्शन तुम्ही मोफत ठेवा। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, मार्च नंतर दरवाढीचा प्रस्ताव पुन्हा येणार आहे, मात्र राणीच्या बागेत दरवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आलेला मुलांना आता पेंग्विनचं दर्शन होणार आहे। नक्कीच यासाठी 20 दिवसानंतर पेंग्विन दर्शन जे आहे ते मुंबईतल्या लहान मुलांसाठी आणि खास करून जे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खुलं केले जाईल आणि मुंबई महापालिकेतलेच जे टॉपर्स विद्यार्थी आहेत त्यांच्याच हस्ते ह्या पेंग्विनच्या दर्शनाचं उद्घाटन होणार आहे। परंतु यामुळे असं सिद्ध झालेलं आहे की मुंबईकरांसाठी अजून पेंग्विन दर्शन दूरच असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला कालावधी हा केवळ लहान मुलांना सोडला जाणार आहे। लहान मुलांच्या सोबत जे पालक येतील तर त्यांनाच तेवढे आतमध्ये पेंग्विन दर्शनासाठी पाहिलं जाईल। तरी देखील गर्दीवर आणि या संख्येवर दिवसभरात किती लोकांना पाहण्यासाठी सोडणार यावर देखील मर्यादा असणार आहेत। खूप मोठ्या प्रमाणात ही संख्या जी आहे ती आतमध्ये पेंग्विन दर्शनासाठी सोडली जाणार नाही आहे। परंतु सध्या तरी जो महत्वाचा मुद्दा होता की राणीच्या बागेची जी एंट्री फी आहे जी 5 रुपयावरून 50 रुपये करणं आणि पेंग्विन दर्शनासाठी 100 रुपये करणं, हे जो प्रस्ताव होता तो गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेनेनं अपेक्षेप्रमाणे फेटाळला आहे। कारण सकाळी जी24 तासनं या संदर्भात सांगितलं होतं की शिवसेना या प्रस्तावाच्या विरोधात आहे आणि प्रशासनाला गटनेत्यांच्या बैठकीतच सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भातला इतर देशामध्ये आणि इतर मुंबई बाहेरच्या इतर झू मध्ये कशा प्रकारची फी रचना आहे ती कळवण्यात यावी, त्यानंतर अभ्यास करण्यात यावा आणि त्यानंतर आपल्याकडे फी रचना जी आहे ती मांडण्यात यावी। परंतु सध्या तरी मुंबईच्या राणीच्या बागेत पेंग्विन दर्शनासाठी मुलांना चार्ज पडणार नाहीये। नक्कीच, आणि कृष्णात, मुलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांना आता पेंग्विन बघता येणार आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।